नायगाव तालुक्यातील मौजे देगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, संत कथा, चरित्र आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन 5 फेब्रुवारी पासून करण्यात आले होते। या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आज कालच्या कीर्तनाने झाली। मागील 40 वर्षापासून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे। या सप्ताहात भागवतचार्य आणि बाल कीर्तनकार हरिभक्त पारायण ज्ञानेश्वरी भोसदरे यांच्या वाणीतून पंचक्रोशीतील भक्तांना संत कथेचा लाभ मिळाला। यावेळी पंचक्रोशीतील गायक, मृदंगवादक आणि भजनी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह आमच्या देगाव नगरीमध्ये चालू आहे। तरी दरवर्षीप्रमाणे 7 दिवस सप्ताह करून आम्ही 7 दिवसा बाद 8व्या दिवशी महाप्रसाद काल्याचा आज परंपरा 20 वर्षापासून मी स्वतः चालवलो। अजून मी आयुष्यभर राहतो काल्याचा प्रसाद चालवायचा अशी आपली इच्छा आहे। गाववाल्यांना आम्हाला भरपूर साथ दिलेली आहे। सहकार्य अजून करण्यावर करीतच राहतो। भाविक भक्ताच्या माय माऊलीच्या कृपेने असेच महाप्रसादाचा कार्यक्रम आमच्याकडे आहे। अखंड हरिनाम सप्ताह देगाव या सप्त्याला 40 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि या सप्ताहाची सुरुवात मारुतराव महाराज दस्तापूरकर यांच्यापासून सुरुवात झाली आहे। त्यांनी मारुती मंदिरांचे जीर्णोद्धार केले आणि या सप्त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आमचा मारुती हा नवसाचा मारुती आहे। जवळपास पूर्ण तालुक्यातून, नायगाव तालुक्यातून खेडोपाडीचे जवळपास आमच्या चारभोवताल कोपलेगाव, सडगाव, कळसगाव, टाकळगाव, ताकेर, गंगनबीड सगळं परिसरातील लोक, भाविक भक्त या सप्ताहाचा कार्यक्रम ऐकण्यासाठी 7 दिवस उपस्थिती लावतात आणि भागवताचं पारायण आणि 7 दिवस कीर्तन हे पूर्ण सोहळा, आनंददायी सोहळा हा पार पडतो। सांगता काल्याची जे जेवणाची सांगता आहे ते बालाजी पुंडलिक पाटील मोरे यांच्या। तानाजी शेळगावकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदेड।